जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरात 57 लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले जाणार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजना मालमत्ता कार्डचे वितरण केले। पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित, खासदार हेमंत सावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोळे तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षण अधिकारी व अन्य सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। 49 गावातील 3587 रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे, ज्यामधून 18 लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली। हा प्रकल्प ग्रामीण विकास विभाग, महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्यातील एक सहयोगी प्रयत्न आहे, ज्याचे उद्दिष्ट ग्रामीण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे आहे। कार्यक्रमानंतर आपली भावना व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की पालघर जिल्ह्यात जवळपास 60% सनद वितरण लवकरच केली जाईल। येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात 100% सनद वितरण केली जाईल असा विश्वास देखील गणेश नाईक यांनी व्यक्त केला। आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकूण 10 वर्षाच्या नंतर 11व्या वर्षात पदार्पण त्यांनी पंतप्रधान म्हणून केल्यानंतर देशातील सर्व घटकांच्या असलेल्या प्रॉपर्टीचा कार्ड, ज्याला काही ठिकाणी सनद म्हणतात, काही ठिकाणी प्रॉपर्टीचे अधिकार म्हणतात, असे कार्ड देण्याची सुरुवात झाली। आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 60% जवळजवळ प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलेले। माझा विश्वास आहे साधारणपणे या 2-3 महिन्यामध्ये 100% काम पूर्ण होईल। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।